भाऊ, मला माफ करा। माझ्यामुळे तुम्हाला लई काय काय भोगायला लागले बघा। खरंच मला माफ करा। सावे, असं एकदम खचल्यासारखं का बोलायला लागलीस? माझी तीच सावी आहेस ना तू, जिनं मला लढणं काय असतं ते दाखवलं, रडायचं नाही तर नडायचं हे सांगितलं। ती सावी असं खचल्यासारखं बोलते। स्वतःला का दोष देतेस पुरे? कारण मला एक गोष्ट चांगली ठाव आहे, बाकी कोणी नाही, पण माझी नात माझ्या सोबत असली ना, तर मी कधीही हरणार नाही। बघा, भाऊसने सुद्धा तुमच्या सोबत पाहिजेलाय। त्यामुळे मी सांगत्या ते ऐका। आत्ताच्या आत्ता जावा आणि त्या मुजुमदारांकडनं जमिनीची कागदपत्र घेऊन या। तुम्ही एकदा का ती कागदपत्र माझ्या हातात ठेवले ना, मग मी तुम्हाला ह्या घरात राहायची परमिशन देईन। पण जर का तसं झालं नाही तर तुम्हाला ह्या घरात राहता येणार नाही। दीपे, दीपे अगं काय बोलायला लागल्यास? अगं कुणी वागतंय काय असं? मग कसं वागायचं? तुमची बहीण जशी वागली तसं वागू काय? का भाऊनी कसं डोळे झाकून त्या मुजुमदारांच्या नावावर जमिनी केल्या तसं वागायचं? अहो काय बोलायला लागलायसा? दरवेळी मला बोलण्यापेक्षा ना मी काय बोलते का बोलते ह्याचा जरा विचार करा। अगं आधी चुका झाल्यात म्हणून अजून पण चुकाच करायच्यात होय? अगं सावी या घरची पोर आहे। हाय नाही होत्या। आता त्यांचा ह्या घराशी काही एक संबंध नाही, कारण त्या मुजुमदारांची सून आहेत। आणि वंसनचा ह्या घराशी तेव्हाच संबंध होईल जेव्हा त्या जमिनीची कागद घेऊन येतील। चला वहिनी, अगं वहिनी, हे बघ, मी तुझ्या पाया पडते। मला मला फक्त जरा वेळ दे ग। मला माहितीये माझ्यामुळं तुम्हा सगळ्यांना लई काय काय सहन करावं लागलं।
याच्या आधी पण माझ्यामुळे लय त्रास सहन केलाय तुम्ही सगळ्यांनी. प्लीज प्लीज मला जरा वेळ दे. मी सगळं अधिगत करेन बघ. सगळं व्यवस्थित करेन. माझ्यामुळं तुमचं, या घराचं, भाऊंचं जे काही नुकसान झालंय ते सगळं भरून काढीन. फक्त मला जरा वेळ दे. प्लीज. आत्ता कसं हात जोडलंस? अहो हेच तर पाहिजे होतं मला. दीपा, मला माहित नाही मी सांगितलेलं तू किती ऐकशील ते, का माझ्या शब्दाला किती मान देशील मला नाही ठाव. पण आता हात जोडून तुला एकच सांगायला लागलो, असं बोलून माझ्या पोरीला, माझ्या सावीला असं परक करून टाकू नको. विनंती आहे, असं बोलू नको तिला. तिचा एवढा अपमान करू नको ग. राहू दे, पोरीला घरात राहू दे. एवढी एकच विनंती आहे. मी पुन्हा तुला आयुष्यात दुसरी कोणतीच गोष्ट मागणार नाही, कुठलीच विनंती करणार नाही, पण ह्या वेळेला या म्हाताऱ्याच्या शब्दाला मान दे. ठीक आहे भाऊ. भाऊ तुम्ही म्हणताय म्हणून मी माझा डिसिजन मागे घेते. खरं यांना जर या घरात राहायचं असेल